नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आयटीआय ऍडमिशन बाबत एक सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. बहुतेक विद्यार्थी ठिकाणी कमेंट करून विचारत आहे की सर माझा ठिकाणी नंबर लागलेला नाहीये, सर माझा नंबर लागलेला आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे मी तुम्हाला माहिती देत असतो त्या प्रकारे विद्यार्थ्यांचा नंबर नक्की लागतो. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना जर का एवढे टक्के असतील तर त्यांचा नंबर फिक्स लागणार आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. त्याच प्रकारे बहुतेक विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे. जर का तुमचा नंबर लागला नसेल तर काळजी करू नका, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुमचा नंबर लागणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. सर्व तुम्हाला माहिती मी पुराव्यासहित त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत राहणार आहे. आणि तुम्हाला हे सुद्धा मी सांगितलेलं आहे की आयटीआय ऍडमिशनची जर का आता 4थी लिस्ट लागणार आहे, ह्या 4थी लिस्ट मध्ये तुमचा नंबर 100% लागणार आहे. आणि जर का तुमचा नंबर लागला नाही तर काय करायचं, तर नवीन ऍडमिशन या ठिकाणी सुरू होणार आहे. नवीन या ठिकाणी फॉर्म सुरू होणार आहे. हे नवीन फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे भरायचा आहे, कधीपासून सुरू होणार आहे, संपूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता या ठिकाणी ही जी मेरिट लिस्ट लागणार आहे, ह्या मेरिट लिस्ट मध्ये किती टक्के पाहिजे जेणेकरून तुमचा नंबर लागणार आहे, किती वाजता ही मेरिट लिस्ट लागणार आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे ह्यामध्ये नंबर लागणार आहे, सर्व माहिती तुम्हाला मी दाखवतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. पण कमेंट करून सांगा बरं किती विद्यार्थ्यांचा नंबर आतापर्यंत आयटीआय लागलेला आहे. मी ज्या प्रकारे तुम्हाला माहिती देतो त्यानुसार किती विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे कमेंट करून सांगा. ज्या ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला असेल त्यांनी सांगा की हो सर माझा नंबर लागलेला आहे. कोणत्या ट्रेडला लागला, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, तेही लिहून पाठवायचं आहे. आणि महत्वाची आणखी सूचना विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अशी आहे की तुम्ही आयटीआय केल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा तुमचं स्वप्न असेल की सरकारी नोकरी लागायचं. जर का तुम्हाला सरकारी नोकरीला लागायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, मॉक टेस्ट द्यावे लागणार आहे, तरच तुमचा नंबर सरकारी नोकरी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळणार नाहीये. जर का सरकारी नोकरीची तुम्ही तयारी करत असाल किंवा सरकारी नोकरी जर का तुम्हाला लागायचं असेल आयटीआय सोबत, तर तुम्हाला एक महत्वाची गुड न्यूज मी देत आहे. ती गुड न्यूज सर्वांनी लक्षपूर्वक बघायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी नोकरी लागायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मॉक टेस्ट खूप द्यावे लागतात. आणि मॉक टेस्ट जर का तुम्ही दिले तर तुमचा फायदा देखील होणार आहे. तुम्हाला इझिली गव्हर्नमेंट जॉब मिळणार आहे. तर मॉक टेस्ट देण्यासाठी एक महत्वाची ऑफर आलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ती महत्वाची ऑफर अशी की टेक्स्टबुक वरती स्प्लॅश सेल म्हणून एक ऑफर चालू आहे. ही ऑफर 29 तारखेपासून म्हणजे 29 जुलै ते 31 जुलै पर्यंत ही ऑफर असणार आहे. म्हणजेच उद्यापासून ही ऑफर सुरू होत आहे. रात्री 12 ते 1 च्या दरम्यान तुम्हाला या ऑफर मध्ये 399 मध्ये एका वर्षासाठी टेक्स्टबुकचं पास पाहायला मिळणार आहे. म्हणजे टेक्स्टबुकचं जर तुम्हाला पास घ्यायचं असेल वर्षभरासाठी तर 399 मध्ये तुम्हाला हे पास मिळणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आणखी डिस्काउंट हवा असेल तर तुम्हाला AKM12 हा कोड जर का तुम्ही यूज केला तर तुम्हाला हे पास 395 रुपयामध्ये मिळणार आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी AKM12 हा कोड यूज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला हे पास आणखी या ठिकाणी स्वस्त मिळणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही टेक्स्टबुक वरती मॉक टेस्ट दिल्या तर तुमचा नंबर गव्हर्नमेंट जॉबला लागणार आहे. म्हणजेच इझिली तुम्ही गव्हर्नमेंट जॉब मध्ये सिलेक्शन घेऊ शकता. कारण बहुतेक जेवढे विद्यार्थी नोकरी लागतात त्या सर्वच विद्यार्थ्यांनी जवळजवळ जर बघितलं तर 90% किंवा 80% विद्यार्थ्यांनी टेक्स्टबुक वरती मॉक टेस्ट दिले असतात आणि त्यांचं सिलेक्शन झालं असतं. जर तुमचंही सिलेक्शन तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे. फक्त 395 मध्ये तुम्हाला या ऑफरचा फायदा घेता येणार आहे जर AKM12 हा कोड तुम्ही वापरला तर. ह्या ऑफरचा फायदा घेण्यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकला प्रत्येक विद्यार्थ्यांनी क्लिक करायचे आणि उद्या या ऑफरचा फायदा घेऊन घ्यायचा आहे. म्हणजेच AKM12 हा कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला 12% आणखी डिस्काउंट मिळणार आहे. आणि जर का तुम्ही ह्या ऑफरचा आता फायदा घेतला नाही 29 ते 31 जुलै पर्यंत जर तुम्ही ऑफरचा फायदा घेतला नाही तर नंतर ही प्राइस आणखी वाढणार आहे. म्हणजे 400 किंवा 500 किंवा 600 पर्यंत ही प्राइस जाणार आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थी या ऑफरचा फायदा घेऊन घ्या जेणेकरून तुम्हाला इझिली वर्षभरासाठी कितीही तुम्ही मॉक देऊ शकता. पोलीस भरती, तलाठी भरती, ZP भरती, आर्मी भरती असेल किंवा रेल्वेची भरती असेल किंवा SSCच्या कोणत्याही भरती असेल, सर्वांच्या तुम्ही या ठिकाणी टेस्ट देऊ शकता फक्त 395 399 मध्ये. तर सर्वांनी ऑफरचा फायदा घेऊन घ्या. ही ऑफर पुन्हा येणार नाहीये. याची लिंक हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. पण AKM12 हा कोड यूज करायला विसरू नका, तरच तुम्हाला 395 मध्ये या ऑफरचा फायदा मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला 399 मध्ये या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. उद्यापासून ही ऑफर या ठिकाणी सुरू होत आहे. सर्वांनी याचा फायदा नक्की घेऊन घ्यायचा आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ऑफरचा फायदा घेऊ शकता. AKM12 हा कोड वापरा. तुम्ही इझिली पोलीस भरती, कोणतीही भरती असेल त्या सर्वांमध्ये तुम्ही सिलेक्शन मिळवू शकता. आता आयटीआय ऍडमिशन बाबत तुम्हाला मी गायडन्स देतो.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेलो संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा, ज्या मुलांचा तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये नंबर लागलेला आहे, ज्यांची निवड झालेली आहे, त्यांनी कमेंट करून सांगायचं की सर माझा नंबर लागलेला आहे तिसऱ्या फेरीमध्ये आणि कोणत्या ट्रेडला लागलेला आहे, कोणत्या आयटीआय लागलेला आहे ते लिहून पाठवा. जर का तुम्हाला 76% असतील, 80% असतील, 65% असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा कोणत्या ट्रेडला लागलाय, फिटर लागलाय, वेल्डर लागलाय, टर्नर लागलेला आहे या इलेक्ट्रिशियन लागलेला आहे. कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या मुलांचा किंवा ज्या विद्यार्थ्यांचा नंबर अजूनही लागलेला नाहीये तर त्या मुलांसाठी एक महत्वाची संधी आहे. ती संधी अशी की विद्यार्थी मित्रांनो, आता 4थी प्रवेश फेरी आहे. तर ज्या मुलांचा नंबर लागलेला नाहीये त्या सर्व मुलांचा 4थ्या फेरीमध्ये नंबर लागण्याचे चान्सेस खूप असतात. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर ही 4थी फेरी म्हणजे शेवटची फेरी असते. यामध्ये जेवढे काही ट्रेड असतात, तुम्ही जे ट्रेड टाकलेले असतात ते सर्व पैकी जेवढे तुम्हाला टक्के असतील त्यानुसार तुम्हाला ट्रेड दिला जातो. काहींना या ठिकाणी फिटर मिळू शकतो, काहींना या ठिकाणी वेल्डर मिळू शकतो, काहींना वेगळा मिळू शकतो. तुम्ही कोणकोणती पसंती टाकली त्यावर या ठिकाणी अवलंबून असतात. आता बघा, 4थ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानिक विकल्प व प्राधान्य सादर करण्याची दिनांक होती 22 जुलै ते 25 जुलै. म्हणजेच 22 तारखेपासून तुम्ही ऑप्शन या ठिकाणी भरू शकत होतात. 25 तारीख शेवटची तारीख होती. आता ह्यानंतर तुम्ही जर बघितलं तर 30 जुलैला तुमच्या या ठिकाणी लिस्ट लागणार आहे. म्हणजे 4थ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय न्याय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे 30 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता तुमची ही लिस्ट लागणार आहे. तुम्ही जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर तुमची ही लिस्ट या ठिकाणी 30 तारखेला लागणार आहे. किती वाजता लागणार आहे तर 5 वाजता तुमची ही लिस्ट लागणार आहे. आता या लिस्ट मध्ये तुम्हाला कळणार आहे की तुमचा नंबर कोणत्या ट्रेडला लागलेला आहे आणि कोणत्या गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेला आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या मुलांचा नंबर या लिस्ट मध्येही लागणार नाहीये तर त्या मुलांनी काय करायचंय, तर ज्यांचा नंबर या लिस्ट मध्ये सुद्धा लागला नाही तर त्या मुलांना काळजी करायची आवश्यकता नाहीये. कारण त्या मुलांना पुन्हा एकदा नव्याने या ठिकाणी फॉर्म भरावा लागणार आहे आणि नव्याने ऑनलाईन फॉर्म भरणे या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट, कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, कुठे तुम्हाला ठिकाणी तुमची निवड कुठे होणार आहे, कारण आतापर्यंत तुमच्या या ठिकाणी प्रवेश फेऱ्या जाहीर होत होत्या, तुम्हाला ऑनलाईन बघता येत होतं की तुमचा नंबर लागलाय की नाही. पण ही जी नव्याने तुम्ही फॉर्म भरणार तर फॉर्म भरल्याच्या नंतर त्याला 5वी फेरी म्हणतात. तर या 5वी फेरीमध्ये तसं नसतं. 5व्या फेरीमध्ये तुम्हाला ठिकाणी ऍडमिशन वेगळ्या पद्धतीने दिले जात असतं आणि तुम्हाला जो ट्रेड हवाय तो ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो, जर का तो ट्रेड उपलब्ध असेल तर. आता एक्झाम्पल जर बघितलं, जर का एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा एखाद्या आयटीआयला इलेक्ट्रिशियनचा ट्रेड हवाय किंवा फिटरच्या या ठिकाणी जागा रिक्त आहे, जर का हे दिसलं आणि जर का तुम्हाला टक्के चांगले असतील, तुमचा नंबर जर का 1 किंवा 2 नंबरला असेल तर तुम्ही जर म्हटलं की मला ह्या कॉलेजला हा ट्रेड हवाय आणि त्या ठिकाणी जर का तो ट्रेड उपलब्ध असेल तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणीच तो ट्रेड मिळून जातो. म्हणजेच तुमच्या समोरच तुम्हाला त्या ठिकाणी अलॉटमेंट होऊन जाते. यालाच या ठिकाणी 5वी फेरी म्हणतात, यालाच या ठिकाणी स्पॉट ऍडमिशन सुद्धा म्हणतात. तुम्हाला मी संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची देणार आहे, पण आता तुम्हाला थोडक्यामध्ये 4थ्या प्रवेश फेरीविषयी मी सांगितलेलं आहे की 30 तारखेला तुमची ही लिस्ट लागणार आहे. 30 तारखेला तुम्हाला सर्वांचा या ठिकाणी नंबर लागेल. ज्या मुलांचा नंबर लागणार नाही त्यांनी कमेंट करून सांगायचे की सर माझा नंबर लागलेला नाहीये. त्या मुलांना मी पुढच्या प्रवेश फेरीविषयी म्हणजेच नव्याने फॉर्म भरायचा आहे, नव्याने या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे, नव्याने फॉर्म भरून तुम्हाला ठिकाणी पुढची प्रवेश फेरी असणार आहे, त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग कशा प्रकारे ती फेरी असते, कशा प्रकारे तुमचा नंबर लागेल. जर तुम्हाला 65% असतील तरी तुमचा नंबर लागणार आहे, जर का तुम्हाला 50% असतील तरी तुमचा नंबर लागणार आहे. काळजी करायची आवश्यकता नाहीये. फक्त ट्रेड तुम्हाला या ठिकाणी वेगळे मिळतात. ज्यांना 65 असतील त्यांना या ठिकाणी वेगळा मिळेल, ज्यांना 40 असेल, 50 असेल त्यांना वेगळा ट्रेड मिळणार आहे. अशा प्रकारे तुमची निवड होत असते, म्हणून काळजी करू नका. नव्याने फॉर्म भरणं सुरू होणार आहे, त्यासाठी तुम्हाला मी संपूर्ण गाईडन्स पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आतासाठी तुम्हाला मी 4थ्या प्रवेश फेरीची माहिती दिली की सायंकाळी 5 वाजता 30 तारखेला ही लिस्ट लागणार आहे. सर्वांनी लिस्ट चेक करून घ्यायची आहे आणि जर का तुमचा नंबर लागला तर कमेंट करून नक्की सांगायचे की सर माझा नंबर लागलेला आहे. आणि आतापर्यंत ज्या मुलांचा नंबर लागलाय त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा की सर माझा नंबर लागलेला आहे. कोणत्या ट्रेडला लागलेला आहे तेही सांगा, फिटरला लागलेला आहे, वेल्डरला लागला आहे की दुसऱ्या कोणत्या ट्रेडला लागलेला आहे तेही सांगायचं आहे. त्यानुसार तुम्हाला ठिकाणी मी संपूर्ण गायडन्स करणार आहे की पुढे कशा प्रकारे प्रोसेस असते.
ठीक आहे, तर प्रत्येकाने कमेंट करून सांगा. आणि ज्या ज्या मुलांनी ITI मध्ये फॉर्म भरलेला नव्हता किंवा त्यांच्याकडून चुकीने अडकीने चुकीचा फॉर्म भरला गेला होता किंवा त्यांना अडकीने वेळ मिळाला नाही, मुदत संपून गेली, असे जे काही मुलं होते की ज्यांना फॉर्म भरायचा होता पण मुदत संपून गेली होती किंवा त्यांना फॉर्म भरता आला नाही, तर अशा मुलांना सुद्धा आता ह्या 5व्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येईल. म्हणजेच तुमचे मित्र असतील, कोणी असेल, त्यांना सांगू शकता तुम्ही, जर का त्यांचा नंबर लागला नसेल तर त्यांना ही संधी असते 5व्या प्रवेश फेरीची. म्हणजेच नव्याने फॉर्म भरला जाईल. नव्याने फॉर्म भरला तर तो सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतो. तर तुम्हाला संपूर्ण माहिती पुढच्या वेळेमध्ये त्याची देणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलवर तुम्हाला जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून अशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित दिली असते आणि भरपूर विद्यार्थी आपल्या ह्या चॅनल मार्फत गव्हर्नमेंट ITI ला सिलेक्ट झालेले आहेत. त्यांचा ITI चा कोर्स सुद्धा कंप्लीट झालाय. काही ठिकाणी ते नोकरीला सुद्धा आहेत. बहुतेक विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी सुद्धा लागलेले आहेत. जर तुमची सुद्धा इच्छा असेल की माझा नंबर लागला पाहिजे आणि मला सुद्धा चांगली जॉब मिळाली पाहिजे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.